नमस्कार. मिती ग्रुप प्रस्तुत साहित्य रंग या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. साहित्याच्या विविध प्रांतात मुसाफिरी करणारी अनेक मंडळी या साहित्य रंगाच्या निमित्ताने एकत्र येत आहेत. विविध क्षेत्रात कार्यरत असणारी मंडळी ही स्वतः व्यक्त होताना दिसतात आणि हे व्यक्त होणं मग कधी एखाद्या कवितेतून आहे, कधी नाटकातून आहे, कधी एखाद्या ललित लेखनातून आहे. तर अशा विविध गोष्टी, विविध अनुभवांचे कंगोरे साहित्यातून उमटतात आणि मग हे साहित्यिक आपल्या भेटीला येतात आपल्या साहित्य रंग या कार्यक्रमात. आजही असेच दोन पाहुणे आपल्या सोबत आहेत. आपण त्यांचं स्वागत करूया. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष आणि महाराष्ट्र साहित्य परिषद पुणेचे अध्यक्ष, अर्थात प्रसिद्ध लेखक, दिग्दर्शक, अभिनेता म्हणून गेली 40 वर्ष जे रंगभूमीवर वावरतायत, योगेश सोमण यांना मी निमंत्रित करते. योगेशजी नमस्कार, स्वागत आहे आपलं. नमस्कार. धन्यवाद. नमस्कार. आणि त्याचबरोबर गेली 20 वर्ष कविता आणि ललित लेखनाच्या क्षेत्रात कार्यरत असलेल्या दीपाली दातार आज आपल्या बरोबर आहेत. दीपाली ताई, तुमचंही स्वागत. नमस्कार. नमस्कार. तुम्हाला दोघांनाही सांगायला मला खूप आनंद वाटतो की साहित्य रंगचा आजचा 57वा भाग आहे. त्यामुळे आता 57 लेखक आणि 57 कवी आपल्या एका क्लिकवर आपल्याकडे उपलब्ध आहेत. कारण यांचं एक संग्रह एकत्र होणं, एक डॉक्युमेंटेशन होणं, एक दस्तऐवजीकरण होणं हे खूप महत्वाचं होतं आणि त्यातूनच साहित्य रंग या कार्यक्रमाची निर्मिती झाली. आणि आमच्या निमंत्रक आहेत शिवसेना नेत्या, महाराष्ट्र विधान परिषदेच्या माननीय उपसभापती डॉक्टर नीलमताई गोरे. नीलमताई, आपलंही स्वागत. नमस्कार. नीलमताई, आज दोन्ही दिग्गज उपस्थित आहेत, आपण त्यांचं स्वागत करावं. योगेश सोमण यांचा परिचय नाट्य आणि साहित्य क्षेत्रामध्ये आणि कला क्षेत्रामध्ये नाहीये असं कोणी व्यक्ती सापडणार नाही. आणि माझ्याकडे आता हा साहित्य रंग कार्यक्रमाच्या निमित्ताने खूप सगळ्यांचे परिचय येतात आणि बहुतेकांचे परिचय खूप मोठे असतात, परंतु सगळ्यात छोटा परिचय लेखी शब्दामध्ये सोमण यांचा आहे. आणि म्हणून तो वैशिष्ट्यपूर्ण आहे की इतक्या छोट्या याच्यामध्ये त्यांचं एक वाक्य जे आहे की 76 एकांकिका आणि 7 नाटके त्यांची प्रकाशित झालेली आहेत. प्रचंड मोठं काम आहे, या क्षेत्रातलं योगदान आहे. याखेरीज ही नाटकं इंग्रजी, हिंदी, गुजराती, आसामी आणि उर्दू भाषेत भाषांतरित झालेली आहेत. विशेष म्हणजे आपण कृतिशील आहात, त्याच्याचमुळे महाराष्ट्र साहित्य परिषदेचं अध्यक्षपद आणि अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचं अध्यक्ष म्हणून नुकतीच आपल्यावरती जबाबदारी आलेली आहे. परंतु स्नेह या संस्थेच्या माध्यमातून आपण अनेक सांस्कृतिक उपक्रम करता. आनंद डोहो या संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या आयुष्यावरती आधारित एकपात्री प्रयोग आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांवर आधारित मी विनायक दामोदर सावरकर या एकपात्री दृकश्राव्य नाट्य प्रयोगाचे देश विदेशात सादरीकरण. स्वातंत्र्यवीर सावरकरांचे विचार आदरणीय समाजात सगळ्यांना असले तरी समाजामध्ये एक असा समूह आहे की त्यांना स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या बद्दल प्रचंड मतभेद आहेत. आणि अशा वेळेला त्यांच्या कार्याची सातत्याने मांडणी करत राहणं हे म्हटलं तर त्यांचे विचारात त्यांना मानणारे अनुयायी यांच्यासाठी सुद्धा एक असीधारा व्रत आहे असं माझं निरीक्षण आहे. या पार्श्वभूमीवर हे सगळं काम करत असताना तुम्ही स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या बाबत सातत्याने जे योगदान दिलेलं आहे त्याच्यातून तुमची वैचारिक बांधिलकी पण स्पष्ट होते. याखेरीज अनेक चित्रपटांमध्ये अभंग, तुकाराम, उरी, दृश्यम 2, ज्ञानेश्वरांची मुक्ताई, आनंदी गोपाळ, ये रे रे पैसे, माझं बिरबिर, ज्योती यासारख्या चित्रपट आणि नांदा सौख्यबरे, दिल्या घरी सुखी राहा, गाईम पेट्रोल, अंजली, स्पेशल 5 इत्यादीमध्ये तुम्ही सहभागी झालेले आहात. साहित्य रंगाच्या आपल्या दुसऱ्या जे पाहुणे आहेत दीपाली दातार, याही पुणे स्थित आहेत आणि मुंबई विद्यापीठात सोमण शिकवतात. परंतु दीपाली दातार जे आहेत त्यांनी सुद्धा शास्त्रीय संगीतामध्ये आणि भारतीय संस्कृती दर्शन उपासक पदवी ही त्यांनी प्राप्त केलेली आहे. आणि दीपाली या IT क्षेत्रामध्ये डेव्हलपर, टेस्टर, टीम लीडर, प्रोजेक्ट मॅनेजर म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. त्यांनी सुद्धा विपुल लेखन केलेलं आहे. आणि BSc गणित याच्यामध्ये विद्यापीठात प्रथम आल्यावर सुद्धा त्यांनी साहित्याचा हा जे गणित असतं किंवा ते सोडवण्यासाठी पुस्तक परिचय आहेत. अल्लादीन ही संस्था त्यांची आहे. सेतू अभिवाचन मंचच्या स्थापना त्यांनी गीतांजली जोशींबरोबर केलेली आहे. अनेक त्यांनी सदरांमध्ये मुलाखती घेतलेल्या आहेत, लिहिलेल्या आहेत. नुक्कड साहित्य संमेलनात त्यांचा भाग आहे. शांताबाई कांबळे यांच्या माझ्या जन्माची चित्रकथा या पुस्तकात मुक्त चिंतन आणि या सगळ्या कामाच्या बरोबर
त्यांना पुरस्कारही अनेक मिळालेले आहेत. काव्योत्सवात त्यांच्या कविता पानोपानी या काव्योत्सवात कवितेची निवड झालेली आहे. शांता गोविंद पुरस्कार, आयफर अशा रंगगंध कलासक्त न्यास 40 गाव, अहिल्यानगर, महाराष्ट्राच्या अनेक भागामध्ये त्या स्वतः सहभागी झालेल्या आहेत आणि आपण नेहमी म्हणतो, की मुंबई, पुण्याच्या बाहेर पण साहित्य कृती आहे. पण त्याच्याशी नाळ जोडून घेण्यासाठी दीपाली दातार यांनी खास प्रयत्न केलेले आहेत आणि 20 वर्ष त्या या वाटचाल करतायत. त्यांच्याकडे बघून असं वाटत नाहीये, की 20 वर्ष एवढं दीर्घकाळ त्यांनी केलेलं आहे. पण त्याच्यात ठसा उमटवण्यामध्ये त्याही यशस्वी झालेल्या आहेत. साहित्य रंगाच्या या कार्यक्रमाचा आमचा जो हेतू आहे, त्यामध्ये मराठी साहित्याची फार जी थोर विपुल अशी परंपरा आहे. परंतु बऱ्याचशा वेळेला ती जुनी परंपरा शोधत असताना 1930-1940 पासून ते 2026 पर्यंत पोहोचण्यामध्ये आपण तेवढा वेळ 2000 किंवा 90च्या सुमाराला जागतिकीकरण झाल्यावरती जे सगळे संदर्भ बदलले, लक्षात घेऊन ज्यांचं लिखाण परिवर्तित झालं किंवा ज्यांनी सर्जनशीलपणे काम केलेलं आहे, अशा लेखकांच्या पर्यंत पोहोचेपर्यंत खूप बऱ्याच काळ जावा लागतो असं दिसतं. आणि याला कारण आहे की इतकं समृद्ध साहित्य असतानाच आपण पाहतोय की 90 नंतर जे बदल झाले, ते बदल सगळे आपले नागरी जीवनामध्ये झालेले आहेत, कुटुंब व्यवस्थेत झालेले आहेत, समाजाच्या मूल्यांमध्ये बदल होत आहेत आणि तरीही ती मूल्य, तरीही त्या संकल्पना तशाच राहाव्यात किंवा परिवर्तन झालं तरी माणुसकी त्यातली शिल्लक राहावी, या दृष्टिकोनातून सातत्याने आपले प्रयत्न आहेत. त्याखेरीज आंतरराष्ट्रीय स्तरावरती सुद्धा शाश्वत विकासाची उद्दिष्ट, मिलेनियम डेव्हलपमेंट गोल्स किंवा 98 सालानंतर 95 मध्ये महाराष्ट्रात जो बदल झाला आणि त्याच्यानंतर भारतामध्ये 2014 पासून जे बदल झाले, त्याच्यामध्ये राजकीय जीवनाचा सुद्धा पोत बदललेला आपल्याला दिसतोय आणि त्याचं प्रतिबिंब, त्याचे पडसाद साहित्यात सुद्धा आपल्याला पडलेले दिसून येतात आणि या दृष्टिकोनातून एका अर्थाने नवे आणि जुने आणि नव्या आणि पिढीच्या मधली जी पिढी आहे, त्या पिढीचं साहित्य हे आधीच्या लोकांना आणि नवीन लोकांना अधिक प्रत्यंतर त्याचं यावं, या दृष्टिकोनातून हा साहित्य रंग कार्यक्रम आम्ही YouTubeवरती सुरू केलेला आहे. बऱ्याच वेळेला लोकांना वेळेच्या मर्यादा असतात, त्यामुळे मालिकांसुद्धा, इतर कामंसुद्धा तिथल्या तिथल्या वेळेनुसार जगभर मराठी लोकं पाहतायत. या पार्श्वभूमीवरती आम्ही YouTubeवरून तसंच मी तिच्या फेसबुकवरून, माझ्या नीलम गोरे या ट्विटर अकाउंटवरून हे सगळं प्रसारित करत असतो दर आठवड्यामध्ये शुक्रवारी आणि आत्तापर्यंत एकही आठवडा खंड पडलेला नाही. असं आता मी 1 वर्ष होत आल्यावरती आपल्याला सांगू शकते आणि त्याचबरोबर मिती क्रिएशनचं जे काम आहे, ते विविध क्षेत्रामधल्या कामाचा उपयोग उत्तर आणि मी आमचा चांगला परिचय हळू-हळू वाढत गेल्यामुळे साहित्य रंगाच्या निमित्ताने आपल्या सगळ्यांच्या भेटीला येतोय. तर उत्तर आपण कार्यक्रमाला सुरुवात करूया. अगदी. आणि खरंच एकही कार्यक्रम खंड तर पडला नाही आणि योगेशजी आणि दीपालीताई, मला तुम्हाला सांगायचंय की नीलमताईंचा पण एकही खंड पडलेला नाही. कारण नीलमताईंचा कार्य इतकं मोठं आहे किंवा त्यांचा आवाका इतका कामाचा मोठा आहे, पण त्या सगळ्यातनं हा 1 तास त्या इतकं पूर्ण एकाग्रपणे ह्या कार्यक्रमात असतात. त्यामुळे खरंच कौतुक वाटतं आणि या 57ही भागामध्ये पूर्ण वेळ नीलमताई आमच्या सोबत आहेत. हे मोठं श्रेय त्यांचं निश्चित आहे आणि साहित्याविषयीची त्यांची आवड आणि प्रेम हा महत्वाचा भाग आहे. मला वाटतं योगेशजी, तुमच्याही बाबतीत हाच विषय आहे की सध्या साहित्य परिषदेचं अध्यक्षपद मिळाल्यापासून इतके कार्यक्रम, म्हणजे आधी कार्यक्रमांची गोष्ट, अभिनय, दिग्दर्शन, तुमचं प्रशिक्षण, ह्या सगळ्या गोष्टी असताना साहित्य परिषदेचं अध्यक्षपद हे आता पुढे आल्यामुळे सातत्याने तुमचं काम चालू आहे. तर मला असं वाटतं की तुम्ही वाचनाला सुरुवात करण्यापूर्वी साहित्य परिषदेचे अध्यक्षपद घेतल्यानंतर आता पुढच्या काळामध्ये तुमच्या काय योजना आहेत याविषयी थोडंसं आम्हाला ऐकायला आवडेल आणि नंतर तुमच्या साहित्याकडे आपण वळणारच आहोत. त्यामुळे सुरुवातीला आम्हाला त्याबद्दल सांगा आणि अभिनंदन तुमचं पुन्हा एकदा साहित्य रंगातर्फे. हो, धन्यवाद. अर्थातच 121 वर्ष जुनी असलेली ही संस्था आहे अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद पुणे आणि त्याच्या जवळजवळ 16,000 आजीव सदस्यांमधनं त्यांच्या सगळ्यांच्या शुभेच्छांनी आमची नवीन साहित्य संवर्धन आघाडी निवडून आली आणि महामंडळ गेल्या वर्षीपासून साहित्य परिषदेकडे पुणे शाखेकडे असल्यामुळे 100वा आणि 101वा ही अतिशय 2 महत्वाची, ज्याला आपण माइलस्टोन म्हणतो, की एक 100 वर्षांचा साहित्य संमेलनांचा टप्पा आपण पार करत आहोत. अशा याच्यावरती आता आपण आहोत आणि ती नक्कीच मोठी जबाबदारी आहे. मला स्वतःला असं वाटतं की
थोडं परंपरांना आपण फार चिकटून असतो आणि साहित्य हे नेहमी प्रवाही असावं. त्यामुळं परंपरांच्या चौकटा थोड्याशा काय म्हणतो आपण लूज केल्या पाहिजेत, थोड्या मोकळ्या केल्या पाहिजेत. अन्यथा तो बंदखाना होऊ शकतो असं मला वाटतं. आणि तरुणांचा जास्तीत जास्त सहभाग, इतरांचा अन्य व्यासपीठांवरती साहित्य लिहितात. मग फेसबुकवर असेल, ट्विटरवर असेल, त्याच्यात सुद्धा कित्येक जण असे आहेत की जे सुंदर ललित लेखन करतात, उत्तमोत्तम कविता करतात. त्या सगळ्यांच्या पर्यंत आपला साहित्य परिषदेचा परीघ पोहोचला पाहिजे असं मला वाटतं. सो परीघ विस्तारला गेला पाहिजे या 100व्या साहित्य संमेलनाच्या निमित्तानं. आणि आपल्या महाराष्ट्र शासनाचा मराठी भाषा विभाग जो आहे, जिथं आपण नेहमी म्हणतो अभिमानाने की अभिजात मराठी हे झालेली आहे आपली आता, म्हणजे त्याला सरकार दरबारी मान्यता मिळाली आहे. तर आपल्याकडे जवळजवळ त्यांनी केलेल्या संशोधनानुसार 246 बोली भाषा आहेत, हो की ज्या 246 मराठी बोली भाषांनी आपली भाषा समृद्ध झाली असं मला वाटतं, की त्यांचा प्रत्येकाचं त्यात योगदान आहे. आणि या 246 पैकी त्यांनी जी शोधलेली आहेत किंवा त्यांचा संपर्क जवळजवळ 1,200 मराठी बोली भाषांपर्यंत पोहोचलेला आहे. संमेलनाच्या निमित्तानं या बोली भाषांचं प्रकटीकरण हे त्यांच्या साहित्यातून, त्यांच्या गीतांमधून, त्यांच्या कवितांमधून संमेलनामध्ये व्हावं, अशा पद्धतीचं एक मोठं व्यापक व्यासपीठ करावं. कारण वाङ्मय या शब्दाचा अर्थ छापला गेलेला शब्द नाही, तर बोलला गेलेला शब्द आहे असं मला वाटतं. तर त्यामुळे आपण तिथपर्यंत पोहोचावं अशा ह्यानी मला काम करायला आवडेल. अर्थातच माझे सर्व सहकारी आणि आपण सगळे साहित्यप्रेमी पण मला शुभेच्छा द्याल, आशीर्वादही द्याल आणि आपण हे संमेलन एक वेगळ्या पद्धतीने ही वेस ओलांडून आता आपण जर जाणार असू तर आपला परीघ आणखीन विस्तारित करून आणि थोडा परंपरा मोडूनही काही करावं असं मला स्वतःला वाटतं. धन्यवाद. अगदी. आणि आमच्या सगळ्यांच्या शुभेच्छा आहेतच. आणि तुम्ही जो परंपरा मोडून आणि चौकट थोडीशी मोठी करून हा जो विषय बोललात, तर साहित्य रंग तेच काम करतंय, की जसं नीलमताई म्हणाल्या, की जुन्या आपण आतापर्यंत लेखक म्हटल्यानंतर पु ल देशपांडे, जयवंत दळवी, शांताबाई शेळके, गदी माडगुळकर इथेच आहोत आपण अजूनही. तर हा जो आजच्या काळातला लेखन प्रवास आहे, तोच साहित्य रंगाच्या माध्यमातून उलगडण्याचा आमचाही प्रयत्न आहे आणि त्या प्रयत्नातूनच आपण हे कार्यक्रम करतोय. त्यामुळे साहित्य परिषदेच्या कामाला आमचीही थोडीशी एक जोड असं म्हणायला हरकत नाही आणि नक्कीच. खूप आवडेल अशा पद्धतीने आम्हाला काम करायला. योगेशजी, आपल्या लिखाणातनं म्हणजे एकदा पाहावं न करून हे जे नाटक आहे, त्या नाटकातला काही अंश आपण वाचणार आहात, तर आपण त्याला सुरुवात करावी. याची थोडीशी पार्श्वभूमी सांगतो. एकदा पाहावं न करून ही 3 जणांच्या मधलं, 3 पात्रांमधलं नाटक आहे. एक आजी, तिची नात आणि त्या नातीचा बॉयफ्रेंड, म्हणजे ज्याच्याबरोबर लिव्ह इन मध्ये राहत असते, त्यांचं लिव्ह इन मधलं जगणं किंवा या पिढीचं जगणं अनुभवायला म्हणून ती आजी त्या घरी आलेली असते. आणि मग त्यांच्यामधनं जे काही प्रसंग आणि हे घडतात त्याच्यावरती हे नाटक आहे. याच्यामध्ये सादरीकरण होत असताना रीमाताई आजीची भूमिका करायच्या. त्याच्यानंतर अभिजित केळकर आणि ऋतुजा देशमुख हे आजीची मुली नातीची आणि बॉयफ्रेंडची करायचे. तर मी प्रसंग वाचायला लागतो, त्या प्रसंगामधूनच आपल्याला कळेल. आजी, तुमच्यात पॅचअप झालेलं दिसतंय. पॅचअप? ब्रेकअप कधी झालं होतं? अरे परवा संध्याकाळी जम्पीनं हाकललं होतं ना तुला. हो ते. शी जस्ट ओव्हर रिॲक्टेड. शी जस्ट ओव्हर रिॲक्टेड, नथिंग एल्स. अच्छा, म्हणजे तुला सवय आहे? दोघांनाही? अगं आम्ही असेच भांडतो. एकदा रस्त्यात गाडीवर भांडत होतो, तावातावाने जम्पी सिग्नलला खाली उतरून निघून गेली. मी एकटाच हेल्मेटमध्ये मोठमोठ्यांदा बडबडत घरापर्यंत आलो. रात्री घरी आल्यावर पुन्हा भांडलो आणि मग दमून झोपून गेलो. तेवढ्यात जम्पी आतून बाहेर येते. आजी, माझं डोकं जाम दुखतंय, जरा चेपून देतेस प्लीज? ये बस इथे. ती समोर अगदी आजोळी अंगणात बसल्यासारखी बसते आणि आजी तिचं डोकं चेपू लागते. तिच्यात आणि बन्यामध्ये काही खाणाखुणा होतात. पहिल्यांदा बन्या तयार होत नाहीये, पण शेवटी तयार होतो. हे खाणाखुणांवरून कळावं. आजी, प्री मॅरेज प्रेग्नन्सी बद्दल तुझं काय मत आहे? का? नाही, माझ्या डेली सोप मध्ये हिरोईनला प्री मॅरेज प्रेग्नंट करावं असं डोक्यात येत आहे. सिच्युएशन सॉलिड टेन्स आणि इमोशनल होईल. खूप एपिसोड पाडता येतील. बायकांना सतत रडवता येईल. बघणाऱ्या की काम करणाऱ्या? मी तर बाई त्या बायकांच्या साड्या आणि कुंकू पाहूनच हसायला लागते. त्या काय बोलतात तिकडे लक्षच नसतं माझं. मेल्या गणपतीतल्या आराशी सारख्या सजलेल्या असतात सगळ्या. डोक्यावर लाइटिंग करायचं तेवढं बाकी ठेवलेलं असतं. खरंच आजी, हा बन्या एवढं लिहितो पण आम्ही एकही एपिसोड बघत नाही.
नाही पण हा प्रेग्नन्सीचा ट्रॅक सॉलिड हिट होणार ना. पण हिरोईनच्या घरी जेव्हा कळेल तेव्हा काय ड्रामा होईल. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपली झंपी प्रेग्नंट आहे आणि तिनं मला आत्ता सांगितलंय, राईट, आणि तुम्ही घरातल्या प्रमुख कारभारीण आहात, म्हणजे भरजरी साडी, ठसठशीत कुंकू, कमरेला छल्ला वगैरे, राईट. तुम्हाला कळल्या कळल्या तुम्ही ओरडाल, काय तुमचा टाईट क्लोज, तुम्ही आवाक. हे पण वास्तवात मला असं काही वाटतच नाहीये. वास्तवात म्हणजे तू खरंच असं काही सांगितलंस तर मी अशी अजिबात रिॲक्ट होणार नाही. तुला काही वाटणारच नाही आजी. नाही का? कारण माझा तुम्हा दोघांवर विश्वास आहे. विश्वास म्हणजे तुमच्या हातून अशी चूक होणार आणि त्याचा हाच परिणाम कधी ना कधीतरी होणार हे मला नक्की माहिती आहे. जंपी आणि बन्या दोघेही उत्तर, व्हॉट? या डायलॉगला सिरियल संपेल म्हातारे. ही सिरियल नाही हे कळतंय मला. काय झाले कार्ट्यांनो? आजी, आय एम प्रेग्नंट. तुझं काय? नाही, मी नाहीये प्रेग्नंट. आय मीन मला वाटत नाहीये शी इज प्रेग्नंट. कारण खरं सांगायचं तर आम्ही दोघांनी, तुला काही अनुभव आहे का? बोलतोयस? जरा शांत राहा. तू बोल ग. मी काल सकाळी प्रेग्नन्सी टेस्ट केली. इट्स पॉझिटिव्ह. आजी उठून पीसी ऑन करू लागते. विनूला कळवायला हवं. व्हॉट? आत्ता? तूही तुझ्या आई बापांना बोलवून घे. अगं आजी, माझ्या आजी घरी कळवायची काही गरज नाहीये. वी कॅन हँडल द सिच्युएशन. मग मला का सांगितलंस? घरातल्या कोणाला तरी सांगावं असं वाटलं म्हणून. ये बस माझ्याजवळ. झंपी तिच्या जवळ बसते. ओके, आता मला सांग, तू केलंयस ते खूप वाईट और खूप चूक केलंयस असं वाटतंय तुला? झंपी विचार करून, नाही. तू जन्म देणार आहेस त्याला? नाही. मग मी काल अबॉर्शन करायला गेले होते. तू पण होतास का रे बरोबर? माझ्याच ओळखीचे होते डॉक्टर. मग टेबलवर माझं बीपी एकदम लो झालं. डॉक्टरांनी अबॉर्शन नाही केलं. तुला मेंटल प्रेशर आलं जंपे? काहीसं मनाविरुद्ध आपण हे करतोय असं वाटलं होतं. हिअर यू आर. हे ना आजी, हा असला विचार करणं बंद करायला हवं. मनाविरुद्ध काहीतरी करतोय वगैरे या नसत्या इमोशन्स मध्ये अडकू नकोस जंपे. हे गपरे. नसत्या इमोशन्स काय? हो मग हे आई होणं, मातृत्व, पोटात वाढणारा जीव वगैरे या नसत्या फिल्मी इमोशन्स आहेत असं मला वाटतं. प्रेग्नन्सी इज अ बाय प्रॉडक्ट. बाय प्रॉडक्ट. आमच्या दोघांच्या शारीरिक सुखाचं, आणि मी कालच नेटवर वाचलंय, पहिल्या 3 महिन्यांपर्यंत गर्भातल्या त्या गोळ्यामध्ये जीवच नसतो. सो इमोशनली अटॅच होण्याचं काही कारणच नाहीये. माझी काही अटॅचमेंट वगैरे नाहीये बन्या. काल जॉब गेल्याचाही शॉक होता मला. 2 दिवसांनी परत जाऊ. एव्हरीथिंग विल बी ऑल राईट. मला काय वाटतं झंपे, आठवडाभर विश्रांती घे. जरा शांत होऊ दे डोकं, मग निर्णय घे. एवढा वेळ नको घालवायला. का? किती महिने झाले? डोंट नो प्रॉपरली, पण 2 महिने मे बी. मग आत्ता कुठे जाऊन आलात? सायकियाट्रिस्ट कडे. डिप्रेशन आल्यासारखं वाटतंय. मग काय? 2 तासांचं सेशन झालं. कोणताही स्ट्रेस घेऊ नका म्हणाली ती. बाई, मला कळतच नाही तुम्हा पोरांचं. जरा कुठे खुट्ट झालं की डिप्रेशन येतं, लगेच सायकियाट्रिस्ट, लगेच झोपेच्या गोळ्या. खरं सांगू का, तुम्ही आजकाल कोणत्याही गोष्टीला वेळच देत नाही. सगळं इन्स्टंट. म्हणजे आजारपणाला सुद्धा वेळ द्यायचा असतो. शरीराला फाईट करायची संधी नको द्यायला. इथे म्हणजे पहिली शिंका आली की लगेच हातात इनहेलर आणि जिभेवर गोळी. जंपे, यू हॅव टू गिव्ह स्पेस फॉर एव्हरीथिंग. मी आत्ता नाही बोलत बसत तुझ्याशी. मी जाते बाहेर. भाजी संपली आहे घरातली, ती जरा घेऊन येते. आणि एका मित्राला भेटायचं आहे, ते भेटून येते. व्हॉट? मित्र? तुला? का? म्हाताऱ्यांना मित्र असू नयेत? आज पहिल्यांदा भेटणार आहोत. इतके दिवस FB वर चॅट करत होतो. माझ्याहून 5 वर्षांनी लहान आहे. बाय द वे जंपे, हा ड्रेस बरा वाटेल ना? कुठं भेटणार आहेस त्यावर अवलंबून आहे. CCD ला भेटणार आहोत. CCD साडी? आजी का? मस्त आहे की. माझ्या पर्सनॅलिटीला सूट होते. आणि महत्वाची गोष्ट, कुठलीही वेअरिंग आपण कॅरी कशी करतो याला महत्व आहे.
आय थिंक आजी करेक्ट बोलतीये चंपे, देन इट्स ओके. ऐक, आणि ती हातातली टिपिकल पर्स नको घेऊन जाऊस. हा पाऊच घे, असा लटकवून जा. दॅट्स इट. लुक्स मोर कूल ना. आणि आल्यावर आजी तुमच्यातले संवाद सांगा मला सगळे. का नवा ट्रॅक ओपन करायचा का काय आजी आणि कुठल्या तरी म्हाताऱ्याच्या मित्राच्या ह्याच्यातला सिरियल मध्ये, डोंट नो. पण आजी, यू आर मच इंटरेस्टिंग. बाय, मी निघते. तो कॉर्नर वरून पिकअप करणार आहे मला. आजी निघून जाते. दोघं घरात एकटेच. बन्या लॅपटॉप उघडून काम करू लागतो. जंपी काहीशी अस्वस्थ. धन्यवाद. खरं तर आणखी आणखी असं पुढे काय झालं ही उत्सुकता आता निश्चित तुम्ही जे वाचलं त्याच्यावरनं वाटलं. पण तुमची आजी फार इंटरेस्टिंग आहे आणि खरंच आजच्या काळातलं जे जगणं आहे ते खऱ्या अर्थाने तुम्ही ह्याच्यात मांडलंय. किती कंगोरे असतात ना, म्हणजे एक दोघं जण राहणारे आणि त्यांना भेटणारी त्यांची आजी. बरं. एक नाट्य ज्या पद्धतीने ज्या ताकदीने तुम्ही उभं करता तेच खरं तर ग्रेट असतं आणि त्यातूनच ही कलाकृती निर्माण होते. योगेशजी खूप मस्त. आणि असेच हे सगळे वेगळे कंगोरे, अनुभवाचे कंगोरे दीपालीताई तुमच्या कवितेमधनं सुद्धा आम्हाला आढळत आहेत. त्यामुळे तुमच्याही काही प्रातिनिधिक कविता आम्हाला ऐकायला यानंतर आवडतील. मी दीपाली दीपाली ताईंच्याकडे जाण्याच्या आधी मला एक छोटं ताबडतोब अगदी रावतने ते बोलते की ते म्हणजे अशा प्रकारच्या लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये असताना इतक्या थोड्या शब्दांच्या मध्ये त्यांचा सगळा संवाद होणं हे खरंय. पण खूप महत्वाचं आणि वेगळं आहे. कारण नाहीतर मग खूप शब्दबंबाळ होतात त्या ज्या गोष्टी आहेत त्या. बरं. त्या दृष्टिकोनातून अगदी प्रतिकात्मक म्हणता येईल, परंतु खूप रुथलेस आहे सगळं ते जे आहे ते. हे सुद्धा जाणवतं त्याच्यामध्ये आणि भावना आहेत आणि शब्दाच्या पाठीमागची काय कृती असणारे परत अजून वेगळाच विषय आहे सगळा. तेवढं सगळं चर्चा करून परत पुढच्या ह्याच्यात ते एकत्र दिसू शकतात. त्यामुळे ते छान बरोबर. वाटलं ऐकताना सगळं. काय हरकत नाही. गुड, गुड. आणि निलमताई ते दृश्य उभं राहिलं आपल्या डोळ्यासमोर योगेशजी वाचत असताना. त्यामुळे आमच्यासमोर ते नाटक उभं राहिलं खऱ्या अर्थाने. दीपालीताई. नमस्कार. आज साहित्य रंगमध्ये मला इथे तुम्ही बोलावलं त्याकरता मी आभार मानते पहिल्यांदा. आणि आत्ता आपण एका नाट्यातून बाहेर येतो आहोत. तर मी आता तुम्हाला माणसांच्या जीवनातल्या नाट्याकडून निसर्गातल्या एका नाट्याकडे घेऊन जाणार आहे. जेव्हा जेव्हा मी माझ्या कवितेचा विचार करते तेव्हा मला असं वाटतं की तरल आणि भावात्म जाणीवांना चिंतनाचं, तत्वज्ञानाचं अस्तर लागलेली अशी कविता माझ्या हातून थोडी लिहिली गेलेली आहे. आजूबाजूचा निसर्ग, भेटलेली माणसं आणि त्यांची सुख-दुःख हे सगळं कवितेत गुंफलं गेलेलं आहे नकळतपणे माझ्या. आणि आय-टी क्षेत्रात काम करत असल्यामुळे ते अनुभवही आलेले आहेत ओघाओघानं. तर असे वेगवेगळे रंग असलेल्या काही कविता मी आज घेऊन आले आहे. तळ्यातले आकाश हा माझा संग्रह नुकताच आलाय. त्या संग्रहातल्याच या कविता आहेत. तर पहिली कविता शिवालय ती सादर करते. तर ही कविता सुचली कशी हे थोडंसं सांगावंसं वाटतंय. काय झालं, मी पुण्यात नोकरीला लागले आणि ऑफिसच्या कामासाठी मला कधी-कधी मुंबईला जावं लागायचं. आणि त्या प्रवासात जेव्हा जेव्हा पावसाळा असायचा, तेव्हा खंडाळ्याच्या घाटात डोंगरावर पडणारा पाऊस मला दिसायचा. आणि ते सगळं नाट्य पाहताना मला उत्स्फूर्तपणे स्फुरलेली अशी ही कविता आहे. शिवालय ती सादर करते. ऐका. वनराई तांडव करिता हे विश्व शिवालय बनते. वनराई तांडव करिता हे विश्व शिवालय बनते. अन काळा डोंगर माथा मज पिंड सावळी दिसते. मी शुभ्र धुक्याची सुमने परडीत दरीच्या भरते. हिरवाई वृक्षलतेची तबकात पूजेच्या सजते. अभिषेक कृष्ण मेघांचा पिंडीवर संततधार. अभिषेक कृष्ण मेघांचा पिंडीवर संततधार. पाझरे पहाडामधुनी जलनाद मधुर ओंकार. पाझरे पहाडामधुनी जलनाद मधुर ओंकार. मी राऊळात या शिरता ना कुतूहल आता उरते. मी राऊळात या शिरता ना कुतूहल आता उरते. शक्तीत शिवाला बघता अवघेच द्वैत मावळते. अवघेच द्वैत मावळते. तर असं
निसर्गाशी एकरूप होत गेलेलं माझं मन आणि डोंगराकडे बघता बघता, तिथला पाऊस बघता बघता असं वाटलं की हा डोंगर म्हणजे जणू काही एक शंकराची पिंडच आहे. निसर्ग संवेदनेशी जशी मी जोडली केलेली आहे, तसे प्रेमभाव माझ्या मनात अनेकदा आले. आपल्या सगळ्यांच्याच मनात ते येत असतात. आणि एकदा असं झालं की अक्षरधारा, पुस्तक पेठ आणि राजहंस प्रकाशनानं एक कवितेची स्पर्धा आयोजित केली होती. त्या स्पर्धेसाठी कविता द्यायची होती. श्रावण महिना होता. तर श्रावणाचा संदर्भ असल्यामुळं गंध नावाची कविता मी त्या स्पर्धेत पाठवली होती. आणि त्या कवितेला पहिलं बक्षीस मिळालं म्हणून मला वाटतं की ही माझी एक भाग्यवान अशी कविता आहे. तर ती माझी दुसरी कविता मी सादर करते. गंध. तुला फुलं हवीत म्हणून मी अंगणातलं झाड हलवलं हलक्याच हातानं. तुला फुलं हवीत म्हणून मी अंगणातलं झाड हलवलं हलक्याच हातानं. तशी फुलं तितक्याच हळुवारपणानं तुझ्या ओटीत सांडली. फुलांच्या गंधानं तुझी ओंजळ दरवळू लागली आणि माझ्या हाताला झाडाचा परिमळ. फुलांच्या गंधानं तुझी ओंजळ दरवळू लागली आणि माझ्या हाताला झाडाचा परिमळ. झाडाला गंध असतो फुलांहून अधिक, हे त्याआधी कळलंच कसं नाही मला. झाडाला गंध असतो फुलांहून अधिक, हे त्याआधी कळलंच कसं नाही मला. यानंतर अगदी वेगळी कविता. जरी आपण निसर्गात रमत असतो, आपल्या मनात अधूनमधून प्रेमभाव जागे होत असतात, तरी जसे आपण मोठे होत जातो तसं कुठेतरी आपलं मन थोडंसं बोथट होतोय किंवा आपण थोडे बनचुके होतोय, असं अनेकदा मला जाणवत गेलं. आणि त्या विचारात असताना सुचलेली अशी ही कविता आहे. बनचुके उंट. ब्रह्मदेवाच्या सांगण्याकडे कानाडोळा करणाऱ्या, स्वतःला स्वयंपूर्ण आणि सर्वांग सुंदर समजणाऱ्या उंटांना ब्रह्मदेवही हकलून देतो निर्घृणपणे भूतलीच्या रेताड प्रदेशात. ब्रह्मदेवाच्या सांगण्याकडे कानाडोळा करणाऱ्या, स्वतःला स्वयंपूर्ण आणि सर्वांग सुंदर समजणाऱ्या उंटांना ब्रह्मदेवही हकलून देतो निर्घृणपणे भूतलीच्या रेताड प्रदेशात आणि म्हणतो, बन चुके तर बन चुके, जा बाबांनो आपल्या वाटेनं. बन चुके स्वाभिमानी उंट तुडवत जातात वाळवंट. चालत राहतात अखंड उन्हात थंडीत. सीमा पार करण्याच्या नादात तलम रेशमी वाळूवर पडणाऱ्या पायांखालच्या सावल्यांचाही पडतो विसर. सीमारेषा होत जातात अस्पष्ट धुसर. सीमा पार करण्याच्या नादात तलम रेशमी वाळूवर पडणाऱ्या पायांखालच्या सावल्यांचाही पडतो विसर. सीमा रेषा होत जातात अस्पष्ट धुसर. आता परतावे म्हटले तर सावल्या हरवलेल्या असतात. आता परतावे म्हटले तर सावल्या हरवलेल्या असतात. वाळूवर उमटलेल्या पावलांचे ठसेही उडून जातात लहरी वाऱ्यांबरोबर. बनचुके उंट कालांतरानं शहाणे होतात. बनचुके उंट कालांतरानं शहाणे होतात. अनुभवी नजरेनं शोध घेत राहतात हरवलेल्या वाटांचा. आता त्यांच्या प्रदेशात नाहीच दिसत सूर्य. फक्त वाढत जातात कातडी खालच्या चरबीचे थर. जाड होत जाते अंगावरची लोकर. सीमारेषेवर अडकलेले उंट नाहीच कधी परतत आपल्या सावल्यांकडे. सीमारेषेवर अडकलेले उंट नाहीच कधी परतत आपल्या सावल्यांकडे. पायांखालून निसटून गेलेली वाळू उडत राहते रात्रंदिवस वाऱ्यावर. पायांखालून निसटून गेलेली वाळू उडत राहते रात्रंदिवस वाऱ्यावर. धन्यवाद. वा वा.
दीपालीताई, खूप वेगवेगळ्या विचारांना घेऊन तुम्ही पुढे आलात. म्हणजे सुरुवातीला निसर्गाच्या कुशीत नेलत आणि नंतर छान अगदी कान पिळलात सगळ्यांचा. अशा पद्धतीने त्या तिन्ही कविता खूप छान. पण जसं तुम्ही म्हणालात की उंट चालत असतात अखंड उन्हात थंडीत, तशी आपली एक वारकरी परंपरा आहे की जे वारीला जाणारी जी वारकरी मंडळी आहेत ती अशीच ऊन वारा पाऊस थंडी कशाचीही तमा न बाळगता पंढरीकडे वाटचाल करत असतात. आणि या सगळ्या वाटचालीमध्ये जर कुणाचा आधार आपल्याला असेल तर तो संतांचा असतो. आणि संत ज्ञानेश्वर असतील, तुकाराम असतील, नामदेव असतील, या सगळ्यांच्या सांगण्यावर त्यांच्या मार्गदर्शनाखाली ही वारकरी मंडळी फिरत असतात. मला वाटतं योगेशजी, तुम्ही ज्या तुकारामांना आमच्या समोर आणलंय आनंद डोहाच्या माध्यमातून, तो एक वेगळा दृष्टिकोन परत मिळालेला आहे की तुकारामांचे अभंग हे आमच्या रोजच्या जीवनात आम्हाला अगदी सोपा संसार करायला शिकवतात. पण तुकारामांना काय वाटतंय, त्यांची भूमिका काय आहे, हे कुठेतरी आनंद डोहामधनं तुम्ही खूप छान मांडलंय. मला असं वाटतं की त्यातला काही भाग आता मला तुमच्याकडनं ऐकायला आवडेल. हा. आनंद डोह हे माझे सद्गुरू असे सांगतात की ही माझ्यासाठी नाट्यप्रयोग किंवा हे नाही, तर ही जी मी आध्यात्मिक साधना 2003 पासून त्यांच्या सोबतीने साथीने करतोय, त्याची ही दुसरी पायरी आहे. आता गेल्या 10-12 वर्षात जवळजवळ त्याचे 400च्या पुढे आम्ही प्रयोग मोजणं बंद केलं. ते सातत्याने चालू आहे. आणि आपण नेहमी नाटकाला नाट्यानुभव असं म्हणतो, पण मी आनंद डोहो जेव्हा जेव्हा करतो त्यावेळेला जे पहिली प्रस्तावना करतो किंवा सांगतो त्याच्यात मी म्हणतो हा अनुभव नाही, ही अनुभूती आहे. आणि त्यातला एक हे मी तुम्हाला आता म्हणून दाखवतो. विठ्ठल 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 विठ्ठल, तू या सगळ्या अनर्थाला कारणीभूत आहेस. होय तूच. तुझ्या कारणे गावातले विद्वान पंडित आम्हाला हिणवतात. त्यांच्या लेखी गावातला निर्बुद्ध वाणी मी. शेर सव्वा शेर धान्याचा हिशेब करायचा आणि चरितार्थ चालवायचा हे करायचं सोडून धर्मावर भाष्य करतो. सकाळ संध्याकाळ देवळात जायचं, देवदर्शन घ्यायचं, वाडगाभर तेल जाळून वाद जाळायची सोडून शास्त्री पंडितांनी आखून दिलेला भक्तिमार्ग सोडायला सांगतोस ना लोकांना. भोग आता त्याची फळं. पण माऊली किती भोगायची हो, किती भोगायची. या एवढ्या अभंगातील एक ओवीही न पाहिलेला वाचलेल्या कोणी या गाथेची टिंगल करावी. कोणी याला चौर्य कर्म म्हणतं, तर कोणी म्हणतं हे शब्द तुकयाचे नाहीतच म्हणे. अरे मी तरी कुठं म्हणतोय बाबांनो हे शब्द माझे आहेत म्हणून. हे तो गनीम आहेत, गनीम माझ्यावर चाल करून आलेले. आणि गनीम माझे कसे असू शकतील. हे शब्दरूपी गनीम असाच बेसावध असताना हल्ला करतात माझ्यावर, मग मी कोणाचा राहत नाही माऊली, मग मी कोणाचाही राहत नाही. असह्य होतं ते शब्दांचं ओझ आणि विजेचा लोळ उठावा तसे अभंग प्रसवतात. ते शब्दांचं ओझ माझं नसतं ग बाई, माझं नसतं. मग जे माझं नाही ते देऊन नको टाकलं म्हणून तुझ्या या कागदांवर खरडतो काहीतरी. कोणी याला अभंग म्हणताय तर कोणी चौर्य कर्म. आता तूच सांग, तू आहेस तरी कोण, आणि तुझ्या कागदावर खरडलेले ते शब्दही माझे कोण आहेत. नाही शब्दांनो, असं गप्प बसून चालणार नाही तुम्हाला. आज तुम्ही बोललं पाहिजे, माझ्या शंकांना उत्तरं दिली पाहिजेत. का मगाशी गावातून येताना विद्वानांच्या घरातून ऐकू आलेली मुक्ताफळं ऐकून तुम्हीही निशब्द झालात, पण असं निशब्द बसून चालणार नाही तुम्हाला. आज तुम्ही बोललं पाहिजेत. आजवर तुम्हा कारणे झालेल्या अपमानांची उत्तरं तुम्हाला द्यावी लागतील. हे असा तुमच्याशी बोलत बसतोय ना, ते पाहिल ऐकेल कुणीतरी आणि गावात जाऊन आवई उठवेल, तुकयाला खूळ लागलाय. नदीकाठी एकटाच बोलत बसलाय कुणाशी तरी, आणि खूळ लागल्यासारखं सारं देहू गाव दिवसभर आमची टवाळी उडवत बसेल. अरे पण त्यांना कोणीतरी सांगायला हवं, आम्ही एकटे नसतो बोलत. गेले काही दिवस आम्ही एकटे नाहीच आहोत मुळी. अवती भवती सतत निरंकाराचा वास आहे माऊली, आणि तो दिसत नाही, तो जाणवावा लागतो. आणि तो जाणवण्यासाठी या मळक्या गोधडीचे 2 हात, 2 पाय, 2 डोळे, 2 कान, 1 हृदय काही उपयोगाचं नाही बरं. त्यासाठी या कुडीची रंध्र कान, नाक, डोळे आणि हृदय व्हायला पाहिजेत.
निरंकाराला निरंकाराने साथ घातली की त्या पांडुरंगाचे शब्द ऐकू येतात आणि मग तुझ्याच बोटातल्या बोरून ते तुझ्या या कागदावर उमटतात. बघा, मगाचपासून मी एकटाच बोलतोय, तू डिंब आहेस. एकदा बघतो बाई तुझ्या कागदावर उमटलेले आमचे शब्द तरी खरे आहेत का? हो, नाही तर या खोळ्या निरंकाराची पाटी कोरीच असायची. आहेत आहेत, शब्द आहेत. करीतो कवित्व म्हणाले कोणी, नव्हे माझी वाणी पदरची. माझी या युक्तीचा नव्हे हा प्रकार, मज विश्वंभर बोलवितो. काय मी पामर जाणे अर्थवेद, वदवी गोविंद तेची वदे. निमित्त मानसी बैसविते आहे, मी तो काही नव्हे. माझी वदवितो वाणी, जयाने धरली धरणी स्वामी सत्ता. नेणे अर्थ काही नवती, माझे बोल बोले पांडुरंग. माझ्या बळे नाही मी बोलत, शिकविता धनी वेगळाची. सखा कृपावंत वाचा त्याची, वदे साक्षित्वे शिवाणी नारायणी निश्चित. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. वाचा, रामेश्वर भट्ट हा अभंग वाचा. आणि तरी तुमचं म्हणणं आणि हट्ट असेल तर बांधतो दगड या गाथेला आणि देतो फिरकावून इंद्रायणीच्या पाण्यात. पण मग त्यानंतर तरी आमची टवाळी थांबेल का हो माऊली? काय काय ते बोल ऐकायचे हो आम्ही. कोणी म्हणतो आम्ही ब्राह्मणाची दीक्षा देतो ते पाप करतो, तर कोणी आम्हाला साखर पेरणी करून स्त्रियांना भुलवणारा भामटा म्हणतो. का हो का? तर यांच्या वैदिक मंत्रापेक्षा यातले अभंग लोकांना अंतर्ज्ञानी अंतर्मुख करायला लागले म्हणून. गावातल्या वैश्य शूद्रांच्या तोंडी उक्तीप्रमाणे यातले अभंग यायला लागले माऊली, आणि मोठा अनर्थच झाला. ज्ञानाचा मक्ता असा रस्त्यावर आला आणि मग ज्ञानाच्या मक्तेदारांच्या शेंड्या सुटल्या, जानव्यांचे गळफास बसायला लागले आणि ओम नमः शिवाय ऐवजी शिव्यांची लाखोली वाहिली जाऊ लागली या तुकयाच्या माथ्यावर. पण आता माघारी फिरणे नाही. जर त्या पांडुरंगाबरोबर तादात्म्य पाहुणे अभंग स्रवले असतील तर आता त्याने त्याच्या अस्तित्वाची साक्ष द्यावी. बा विठ्ठला, आता तुझ्या अस्तित्वाची साक्ष दे. पण कशी हो कशी? मला त्याचं रूप, त्याचं जिवंतपण माझ्यातच ठाई ठाई दिसतंय. काय करू की माझ्यातल्या पांडुरंगाची प्रचिती. ही अभंगांची पोतडीच या अनर्थाचं मूळ आहे. हीच देतो भिरकावून इंद्रायणीच्या पाण्यात आणि बसतो इथे वाट पाहत ठाण मांडून त्याच्या चमत्काराची. घे घे बा विठ्ठला, झिडकारलंय मी तुला, उतरवलं मी तुझं ओझ माझ्या माथ्यावरचं. आता तुझ्या अस्तित्वाची साक्ष दे. तहान भूक अरवून नाचवलंस ना या डोंगरावरती, आता इथेच ठाण मांडून बसतो अन्न पाण्याशिवाय. एक तर तुझ्या असण्याची प्रचिती दे, नाहीतर माझी ही निरुपयोगी काया तरी झडून जाऊ दे इंद्राणीच्या या डोहाकाठी. वाळो जन्मज म्हणोत शिंदळी, परिहावनमाळी न विसंबे. सांडुनी लौकिक झालिये उदास, नाही भयास जीवित्वाची. नाही के वचन बोलता या लोका, म्हणे झाले तुकाश हरिरत. पांडुरंग पांडुरंग पांडुरंग. रामकृष्ण हरी. धन्यवाद. वा. खऱ्या अर्थाने अनुभूती म्हणतात ती आहे, आणि भक्त परमेश्वराचं हे एक वेगळं नाटक खऱ्या अर्थाने तुम्ही आमच्या समोर मांडलं. आणि ते सादर करणं, ज्या ताकदीने तुम्ही ते सादर केलं, ते ऐकल्यानंतर निशब्द होणं म्हणतात काय ते, तीही अनुभूती आम्हाला आता मिळाली असं वाटतं. पण अर्थात आपल्या कार्यक्रमाच्या पुढच्या टप्प्याकडे जाताना दीपाली ताई, तुमच्याही विचारात अनेक असे संदर्भ आलेले आहेत की जे लोकांशी जोडले जातात. मला असं वाटतं की काही कविता तुमच्याही यानंतर आम्हाला ऐकायला आवडतील. आणि त्याआधी मला तुमचं परत एकदा अभिनंदनही करायचंय की तळ्यातले आकाश या तुमच्या संग्रहाला नुकताच कोल्हापूरचा कदंब पुरस्कार मिळाले. त्यामुळे त्याबद्दल तुमचं अभिनंदन.
आणि तुमच्या कविता ऐकू द्या. धन्यवाद. आत्ता तुकाराम महाराजांचा संदर्भ आला योगेशजींच्या अभिवाचनात, सादरीकरणात, आणि तोच धागा थोडासा पुढे नेते. वारी हाच विषय माझ्या पुढच्या कवितेचा आहे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की जेव्हा कोविड आला होता, तर कोविडच्या काळात वारीला जाता नाही आलं भक्तांना. तर माझ्या मनात आलं की हे दुःख वारीत प्रत्येक वेळी पांडुरंग भेटतो म्हणून, आणि ह्या वर्षी ती अनुभूती येणार नाही म्हणून भक्तांच्या मनात आहे की इतके वर्ष वारी करत असून अजून भेटला नाहीये, तर तो भेटेपर्यंत मला वारी करायची आहे आणि ह्या वर्षी ती चुकतीये, हे दुःख आहे. अशा काहीतरी मनाच्या अवस्थेत मी होते आणि मला वाटलं की वारीत नाही गेलो तर भेटणार नाही का पांडुरंग. मग मला वाटलं की माझ्या शब्दांनीच जावं तुकाराम महाराजांकडे, ज्यांना एक आकांत होता ज्यांनी मांडलेला देवाच्या भेटीचा. त्या तुकाराम महाराजांकडेच माझे शब्द जात आहेत आणि त्या महाराजांना विचारतायत की तुम्हाला दिसलाय का पांडुरंग. तोच आशय घेऊन येणारी माझी ही कविता वारी. वारीत गुंतली माझी कायावाणी, वारीत गुंतली माझी कायावाणी, तेथे चक्रपाणी दिसेची ना. वारीत गुंतली माझी कायावाणी, तेथे चक्रपाणी दिसेची ना. निघोनिया गेले शब्द वैकुंठाला, भेटाया तुक्याला माझ्या आधी. शब्द विचारती तुक्यास त्या जाब, शब्द विचारती तुक्यास त्या जाब, दावी कोठे मज पांडुरंग. तुका म्हणे वेड्या व्यर्थ थाटमाट, तुका म्हणे वेड्या व्यर्थ थाटमाट, डोळ्यांचाही घाट लागो नये, डोळ्यांचाही घाट लागो नये. वारी ते निवारी जन्म मृत्यू वारी, फिटो सुटो वारी आता तुझी. वारीच्या पल्याड उभा पांडुरंग, वारीच्या पल्याड उभा पांडुरंग, भक्तीमध्ये दंग नाचत असे, भक्तीमध्ये दंग नाचत असे. परत फिरोनी माघारी बाजाशी, भक्तास सांगसी निरोप हा. परतोनी शब्द इहलोकी आले, त्याने दावी आले चक्रपाणी. परतोनी शब्द इहलोकी आले, त्याने दावी आले चक्रपाणी. न लगे कागद न लगे लेखणी, दिठीतून वाणी आता झरे, दिठीतून वाणी आता झरे. रीतेपणी भरो भक्तीच्या घागरी, मुक्त होय वारी आता माझी, मुक्त होय वारी आता माझी. तर असा साधनांशिवाय, कोणत्याही अट्टहासाशिवाय आपल्याला पांडुरंग भेटेल काय आणि आपल्याला या जन्ममृत्यूच्या चक्रातून मुक्त करेल काय, या अर्थाने थोडंसं गेलेलं हे चिंतन. वारी हा जसा आपला आध्यात्मिक जीवनाचा विषय आहे, तसा तो आपल्या संस्कृतीचा सुद्धा विषय आहे. आणि आपल्या संस्कृतीचं अजून एक प्रतीक ज्याला आपण म्हणता येईल ते म्हणजे आपलं जातं, ज्याचं स्त्री जीवनाशी घट्ट असं नातं आहे. आजच्या काळात जातं गेलं आणि आपण आपलं नातं मिक्सरशी जोडलंय. पण ती जी क्रिया होते मिक्सरमध्ये बारीक पीठ पडण्याची, ती क्रिया आपल्याला हवीच असते. आणि त्या जात्याशी त्यामुळे असलेलं नातं आजही आपण विसरू शकत नाही. आणि जात्यावर बायका जेव्हा बसायच्या तेव्हा त्यांना इतके कष्ट करावे लागायचे. तर मला वाटतं की हे कष्ट त्या बायका कशा बरं विसरल्या असतील. गाणी म्हणता म्हणता का, ओव्या गाता गाता का, आणि रोज तेच तेच काम करून यांना कंटाळा नसेल का येत. आपल्याला मिक्सरवर सुद्धा एखादी गोष्ट फिरवायचा कधी कंटाळा येतो. मग या बायकांनी कसं बरं केलं असेल. ह्या विचारात असताना जातं नावाची एक छोटीशी कविता, ज्याला अत्यंत चांगला असा सांस्कृतिक पदर आला असं मला नंतर जाणवलं, ती सादर करते. जातं. तोच खुंटा तीच बोट तेच गहूनी तेच जातं, तोच खुंटा तीच बोट तेच गहूनी तेच जातं, तीच ओवी त्याच सुरात मन माझं गात राहतं. तोच खुंटा तीच बोट तेच गहूनी तेच जातं, तीच ओवी त्याच सुरात मन माझं गात राहतं. गाता गाता जुळत जातं दळता दळता कळत जातं, गाता गाता जुळत जातं दळता दळता कळतं जातं. त्याच त्या जुन्या पदरात नवं पीठ पडत राहतं, त्याच त्या जुन्या पदरात नवं पीठ पडत राहतं.
तर ह्या सगळ्या नव्या पिठासाठी हा सगळा दळण्याचा अट्टाहास. आपल्या जीवनातलं आपलं जगणं सुद्धा तेच तेच असलं तरी त्या नव्या अनुभवाच्या पिठासाठी आपण जगत असतो. पण काही अनुभव आपल्याला फार देखणे येतात आपल्या आयुष्यात आणि ते अविस्मरणीय असतात. तर माझ्या आयुष्यात सुद्धा एक सुंदर स्वप्न मला 2020 साली पडलं असं मी म्हणेन. ते सत्य होतं, पण ते आत्ता आठवताना मला स्वप्नवत वाटावं इतकं सुंदर होतं. म्हणून मी त्याला स्वप्न म्हणते. ते विलक्षण होतं. अभिवाचनाच्या स्पर्धा करत असताना रंगगंधचा जो उल्लेख सुरुवातीला झाला 40 गावच्या स्पर्धेचा, त्यासाठी मी संहिता लिहिली होती. ऐसपैस गप्पा दुर्गाबाईंशी या पुस्तकावर. आणि त्या पुस्तकाच्या लेखिका होत्या ज्येष्ठ संशोधक लेखिका प्रतिभा रानडे. तर संहिता सादर करण्यासाठी मला त्यांची परवानगी घ्यायची होती लेखिका म्हणून आणि त्या कारणानं मी त्यांना भेटले स्पर्धेच्या आधी. त्यांची परवानगी घेतली आणि त्या पहिल्याच भेटीत इतक्या आमच्या गप्पा रंगल्या आणि दुर्गाबाईंच्या इतक्या आठवणी, कारण आम्हा सगळ्यांच्या त्या आवडत्या लेखिका. माझ्याबरोबर नासी फडक्यांच्या कन्या गीतांजली जोशी सुद्धा त्या दिवशी होत्या, कारण आम्ही दोघी मिळून तो प्रयोग सादर करणार होतो स्पर्धेकरता. त्यामुळे दोघी गेलो होतो प्रतिभाताईंना भेटायला आणि बोलता बोलता एकदम उशीर झाला आणि वेळ गाठायची होती म्हणून गीतांजली जोशी पटकन अर्धवट गप्पा टाकून निघून गेल्या. आणि मी निघताना मात्र प्रतिभाताई मला म्हणाल्या की आज तुम्ही दोघी येऊन गेलात, दुर्गाबाईंच्या आठवणी निघाल्या. तर मला वाटलं की मला माझा पैस गवसलाय, तो हरवला होता तो पैस गवसलाय. आणि खरं सांगू का, आपण आज आठवणींचा झिम्माच खेळलोय. अशा आमच्या गप्पा झाल्या आणि मी त्यांच्या घरून माझ्या घरी परत येत होते आणि मला कविता स्फुरली, झिम पोरी झिम. आपण तिघी लहानपणीच्या जीवाभावाच्या जन्मोजन्मीच्या सख्या. आपण तिघी लहानपणीच्या जीवाभावाच्या जन्मोजन्मीच्या सख्या. मध्ये किती किती काळ जातो, पण भेटतोच आपण पुन्हा पुन्हा. कुठून कुठून काय काय गोळा करून आपापल्या बंद मुठी घेऊन येतो आपण. प्रत्येक भेटीत खेळतोच आपण झिम्मा आपापली वय विसरून. प्रत्येक भेटीत खेळतोच आपण झिम्मा आपापली वय विसरून. झिम्मा सुरू झाला की हळूहळू सैल होत जातात बंद मुठी प्रत्येकीच्या. मग आठवणीच आठवणी टपटपत राहतात पागोळ्यांसारख्या गारांसारख्या. विचारांची फुलं सडा घालतात जाईजुईसारखा. विचारांची फुलं सडा घालतात जाईजुईसारखा. आवाजही न करता ओघळून पडतात भावभावनांचे मणी. हरवलेला पैस गवसत जाताना. आवाजही न करता ओघळून पडतात भावभावनांचे मणी. हरवलेला पैस गवसत जाताना. अजून खेळायचे खूपच बाकी असते, तरीही थांबतो झिम्मा अचानक. घड्याळाचा काटा किती उशीर म्हणत आईसारखा एक सणसणीत धपाटा पाठीत घालतो, तेव्हा झालेच आले आले म्हणत गोळा करायच्या घरभर सांडलेल्या गारा भिंगोऱ्या फुलं मणी आणि भरून घ्यायच्या मुठीच्या मुठी. गच्च भरलेल्या मुठी उघडायच्या नाहीत निरोपाच्या क्षणीही. गच्च भरलेल्या मुठी उघडायच्या नाहीत निरोपाच्या क्षणीही. फक्त डोळ्यांनी म्हणायचं, झिम पोरी झिम, झिम पोरी झिम, झिम पोरी झिम. धन्यवाद. वा, दीपालीताई खूप सुंदर. आणि ऐसपैस गप्पांचा उल्लेख झाला तर मला नीलमताईंशी जोडलेला एक धागा फक्त जोडावा असं वाटतो की ऐसपैस गप्पा नीलमताईंशी असं होय. पुस्तक आहे करुणा गोखलेंनी लिहिलेलं. त्यामुळे ह्याही आपल्या आज ऐसपैस गप्पा अशा रंगतात साहित्य रंगाच्या माध्यमातून. नीलमताई, आज दोघांचंही एक वेगळं साहित्य पण तरी सुद्धा कुठेतरी धागा जोडणारं असं होतं, तर काय सांगाल? पहिलं योगेशजी सोमण यांचं मी अभिनंदन याच्यासाठी करणार आहे की तुम्हाला एवढं धाडस आणि एवढी कमिटमेंट किंवा वचनबद्धता आहे की त्यामध्ये तुम्ही स्पष्ट सांगता आहात स्वतःच्या निरूपणामध्ये की आध्यात्मिक गुरुच्याकडून मला अनुभूती मिळाली आहे. कारण काय आहे की समाजामध्ये आज अनेक लोकांचे प्रवाह आहेत. बरेच जण साहित्याशी आणि एकूण आविष्काराशी असणारं काही गुरुचं नातं असतं की नाही याच्यावर त्या मानाने फार कमी बोलणारे लोक मला दिसले, साहित्यिक किंवा विचारवंत यांच्यापैकी. आणि तुमची जी अनुभूती आहे त्या अनुभूतीच्या आधी मी तुमच्या एकदा पाहावं करून याच्याकडे जाते.
बदललेली नाती, बदललेलं स्वरूप, लिव्ह इन रिलेशनशिप, त्याच्यात आजी तिच्या डोळ्यातून बघते म्हणजे एका अर्थाने आपण असं म्हणू शकतो की समाजाचे जे डोळे आहेत की जे अजून बदललेले नाही आहेत, पण ती आजी सुद्धा तेवढी गतानुगतिक किंवा पारंपरिक नाही आहे. ती ते समजून घेऊन त्यामध्ये काही मध्ये बोलायचा किंवा सांगायचाही प्रयत्न करते. म्हणजे एका अर्थाने ते सकारात्मक व्यक्तिमत्व त्यांचं तुम्ही घेतलेलं आहे आणि एका अर्थाने मी तर म्हणेन की बऱ्याचशा मध्यमवर्गीय किंवा सर्वच समाजातल्या अनेक स्तरांवरती ज्या प्रकारचं विवाह संस्थेचं किंवा मैत्रीचं स्वरूप बदललेलं आहे, त्या पार्श्वभूमीवरती अत्यंत हा विषय आता प्रातिनिधिक स्वरूपाचे झालेले आहेत आणि तो तुम्ही मांडत असताना एकतर कुठेही त्याच्यावरती कळत-नकळत बऱ्याच वेळेला जे भाष्य होतं, ते तसं न येता शब्दशः तसंच्या तसं पण वस्तुनिष्ठ पद्धतीने मांडलेलं आहे. त्यामध्ये खूप भाव आहेत त्याच्यामध्ये. म्हणजे एका बाजूला त्याच्यामध्ये दुःख आहे, एका बाजूला अपरिहार्यता आहे, प्रश्नांची गुंतागुंत आहे. खरं सांगायचं तर नव्या पिढीचं जे सगळं एक जुगाड त्यांच्या भोवती टाकलं गेलेलं आहे, परिस्थितीमुळे, त्यांच्या स्वतःच्या महत्त्वाकांक्षांमुळे, त्याच्यामध्ये सापडलेली माणसं ही माझ्या मताने अर्थातच कुठल्या दयेच्या किंवा करुणेचे भाग नाहीयेत. तर ती समजून घेण्यासारखीच माणसं आहेत आणि ती आपण त्यांना जेन वगैरे म्हणतो, तर नावं वेगवेगळी देतो. परंतु पूर्वीच्या काळात सुद्धा काही लिव्ह इनमधली मला माहिती आहेत कपल्स आणि जोडपी अशी की ज्यांनी पण त्याच्यात सुद्धा एक आहे की आयुष्यभर ते राहणारं आहे नातं का काही काळापुरतं याच्यावरती सुद्धा समाजाचा अजूनही चष्मा बदलतो. आता कायदे पण बरेच झालेले आहेत. पण तुम्ही मांडत असताना अतिशय एका अ, वळणावरती किंवा एका विशिष्ट परिस्थितीमध्ये जे काही त्यांची मानसिकता झालेली आहे, त्या संदर्भामधलं खूप प्रभावी पद्धतीने मांडलेलं आहे. आणि दुसरं तुम्ही सुरुवातीला जे म्हणालात, की मी परंपरा मोडणारा प्रयत्न करतोय. तर मला तर एक आश्चर्य वाटतं, की काही वेळेला आपण जे चौकटी असतात, त्या चौकटीच्या मध्ये उजवं डावं ठरवतो. त्याच्यामध्ये योगेशजी सोमण साहित्य परिषदेचं सगळं जे राजकारण झालं, त्याच्यामध्ये कोण तुम्हाला गतानुगतिक आणि प्रतिगामी म्हणेल मला असं वाटतं. तुम्ही तर मला असं वाटतं, की अ, खूप बंडखोर व्यक्ती आहात आणि अशा वेळेला कुठेतरी एका पॅनेलच्या मध्ये काही होण्यापेक्षा तुम्ही जे प्रयोग सगळे केलेले दिसतायत आणि तुमची जी विचारधारा आहे, विशेषतः संत तुकारामांच्या संदर्भात जे तुम्ही मांडलेलं आहे, ते अतिशय मी असं म्हणेन, की मूलगामी आहे. अनेक विचारवंतांनी सुद्धा संत तुकारामांच्या बद्दलची भूमिका आणि त्याच्यातलं द्वंद्व आणि त्यातले प्रश्न आणि एका अर्थाने मला तर असं वाटतं, की आता शब्दही कालबाह्य झालाय, पण क्लास डायनॅमिक्स जे आहे, कास्ट डायनॅमिक्स जे आहे आणि त्याच्यामध्ये जसं बहुजन समाजापर्यंत एखादी गोष्ट पोहोचते, तसं त्याला विरोध करणारी जी मानसिकता असते, त्याच्याच बरोबर काही ऊर्जा, काही स्फूर्ती किंवा सर्जनशीलतेचे जे भावना असतात, तर त्या किती वेगळ्या प्रकारनी माणूस व्यक्त करत असतो, त्याच्याबद्दल मला आता म्हणजे हे नाही करायचं, उगाच फ्लॅटर करायचं किंवा काहीतरी बोलायचं म्हणून असं नाहीये. पण मी अगदी थोडी पानं रामचरित मानसाची वाचलेली आहेत. वाचते, रोज वाचते 8-10 पानं. तर त्या पानं वाचल्यावरती तुलसीदास जे म्हणतात ना, ते मला दिसतं, की ते म्हणतात, "मी लिहितच नाहीये. माझ्याकडून हं. श्रीरामच लिहून घेतोय." मग तिथे तो पक्षी आहे, तो सुद्धा जो मधुर आवाज करतोय, ते रामप्रभू सांगतायत आणि जे म्हणतायत, की याला स्वतःला काही समजत नाहीये, तर त्यांना सुद्धा तू कृपा कर, श्री रामप्रभूंना म्हणतायत. म्हणजे आपण विरोध म्हटला, की कसं एक वेगळीच भूमिका मनात येते ना, आपल्या कुठल्याही बाबतीमध्ये विरोध झाला, की आपल्याला आवडत नाही. आपण म्हणतो आपण लोकशाहीवादी आहोत, पण तरी प्रत्येकाची मानसिकता असते, की एक साधारणपणे सारखं बोलायचं. पण तुम्ही साहित्याच्या संदर्भामध्ये सगळं जे मांडता आहात, त्याच्यात मला असं वाटतं, की संत तुकारामांना समजून घेऊन त्याच्यावरती परत भाष्य करायचं त्याच्यावर आणि आज आता बघा आपले काही प्रेक्षक मला हसणार आहेत, पण उद्या एकादशी आहे आणि मी आज कालच असा संकल्प केला होता, की 2 दिवस आपण जास्त विठ्ठलाचं शक्य तेवढं मनन आणि वाचन करायचं. अपघात म्हणेन मी कारण योगायोग म्हटलं, की लोकं असे तुटून पडतील. पण अपघात म्हणा किंवा जे काही म्हणा संयोजन झालं, त्याच्यामध्ये शुक्रवारच्या दिवशी आपण पोहोचण्याच्या मध्येच मला इतका आगळा-वेगळा अनुभव सगळा आला. निरूपण सगळं जे केलं तुम्ही सोबत आणि उच्चार त्याचे, त्याची मांडणी, समरस होऊन बोलणं. त्यामुळे हळू-हळू तुमच्याकडून इतरांना अनुभूती यायला लागेल असं मला वाटायला लागले. मांडणी जे करताय त्याच्यावरून. खूप उच्च स्तरावरचं आणि समाजाला ज्याच्यामधून एका बाजूला अंजन पडेल, दुसरीकडे या सगळ्या बाबतीमध्ये
सांडूनी लौकिक झाली उदास, नाही भय असं जीवित्वाची. ही जी भावना आहे आणि खूप जेव्हा कडवटपणाने कारण नसताना लोक विरोध करतात, त्यावेळेला माणूस अजून देवाशी जोडला जातो. जसं संत जनाबाईचे अभंग जेव्हा पंढरपूरच्या मंदिरात म्हणतात, बाय द वे मला दोघांनाही सांगायला हरकत नाही, माझा पंढरपूरचा जन्म आहे. लहानपणापासून वारी आणि या सगळ्या बघतच आम्ही लहानाचे मोठे झालोय. त्यामुळे तनपुरे महाराजांचा मठ असेल किंवा विष्णुपद असेल, हे सगळं असतं. पण मला तर असं वाटतं कोणाचा पंढरपुरात जन्म झालेला असो किंवा नसो, ज्या प्रकारे तुमची दोघांची नाळ जोडली गेलेली आहे त्याचं स्वरूप वेगवेगळं असेल, पण प्रत्येकाच्या मनामध्ये एक विठ्ठलाशी नातं आहे. प्रत्येकाच्या म्हणजे बहुतेक जण जे आस्तिक आहेत त्यांच्या मनामध्ये आहे. अगदी विंदांच्या कवितेत सुद्धा तो वर्गातला शेवटचा मुलगा विठ्ठल असेल असं विंदा म्हणतात त्याच्यामध्ये. त्यामुळे तुमच्या संपूर्ण साहित्यामध्ये माझ्या बळे नाही मी बोलत शिकविता धनी वेगळाची, हे जे मांडलेलं आहे आणि त्या सगळ्यामध्ये वैश्य आणि शूद्रांच्या संदर्भात संत तुकाराम महाराजांच्या सगळ्या विवेचनाला सोप्या मराठीमध्ये जे तुम्ही मांडलेलं आहे, खरोखर कौतुकास्पद, अभिमानास्पद आणि अजून अशा प्रकारचं साहित्य यावं या दृष्टीने चांगले. सुरुवातीला तुम्ही श्री स्वामी समर्थ म्हटलेले. बऱ्याच लोकांना हल्ली स्वामी समर्थ नावाची ॲलर्जी असते, परंतु स्वामी समर्थांचं जे योगदान आहे ते सुद्धा मानून आपण पुढे जात असताना मला असं वाटतं की भक्तिपंथीची जावे ही प्रत्येकाच्या आयुष्यात कधी ना कधी स्टेज येत असते. ती जेंझींच्या सुद्धा काही वेळेला येत असेल, कारण तरुण मुलं सुद्धा वारीमध्ये बऱ्याच ठिकाणी मोठ्या प्रमाणात जायला लागलेली आहेत. माझ्या मते असे की सामूहिक किती होत आहेत, 10 लाख लोक जात आहेत का 15 लाख लोक जात आहेत, त्याच्यापेक्षा व्यक्तीला विठ्ठलाचं नातं वाटून स्वतःला त्यांना जे सामर्थ्य प्राप्त होतं, सकारात्मकता वाटते. एक मला आठवण सांगणं राहत नाहीये, पूर्वी मी साहित्य रंगत सांगितलेली आहे. जेव्हा लातूरला भूकंप झाला आणि जवळजवळ 1000 पेक्षा महिलांच्या बरोबर आम्ही काम होतो आणि तेव्हा बऱ्याचशा स्त्रिया असं सांगत होत्या की आम्हाला आत्महत्या करायची, कारण घरात कोणी नाही आणि आम्ही आत्महत्या करणार, कारण मुलं गेली आहेत, नवरा गेलेला आहे, काहींचं एखादं मूल शिल्लक होतं, कोणाची सासू होती. मग तेव्हा मला कळेना, एका वर्षानंतर असं डेडलॉक आला की पुढे काम न्यायचं कसं. तर मग मी त्यांना विचारलं की तुमची एखादी इच्छा सांगा की काय आहे म्हणून, की जी मी पूर्ण केली तर तुम्ही शेती कसणं, गावातल्या महिलांशी बोलणं, परत जीवन जगणं याच्यासाठी तुम्ही तयार व्हाल. आणि त्यावेळेला त्यांनी सांगितलं, एकदा आम्हाला पंढरपूरला जायचंय, तुम्ही जर का ते आम्हाला आश्वासन दिलं आणि पंढरपूरला घेऊन गेलात तर आम्ही पुढचं सगळ्या कामाच्या मध्ये आम्ही काम समर्पण करू. आणि आज त्या महिलांची शेती त्यांच्याकडे आहे, शेतीने तर खंडाने जाऊन सावकाराच्या घशात गेली असती आणि त्यांची मुलं मोठी झालेली आहेत आणि जीवनाची बळ देणारा हा श्री विठ्ठल आहे. तरीही शेतकरी आत्महत्या काही वेळेला आज ज्या झालेल्या दिसतात, त्यावेळेला मला असं वाटतं की कुठेतरी माणसाचा माणसाशी संवाद कमी पडत असावा, त्यातून सुद्धा या गोष्टी होत असतील. त्या दृष्टीने योगेशजी तुमचं अभूतपूर्व असं योगदान आहे असं मला वाटतं. दीपाली, तुमच्या कवितांच्या मध्ये शिवालयामध्ये तुम्ही ज्या प्रतिमा बघताय त्याच्यामध्ये अभिषेक कृष्ण मेघांचा, पेंडीवर संततधार, पाझरे पहाडा मधुनी जलनाद मधुर ओंकार. इथे मला हिमालयामध्ये गेल्यावर मंदाकिनी नदीचा आवाज जो येतो, खळ 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 असा जो नदीचा आवाज फार कमी ठिकाणी ऐकायला मिळतो, पण त्या आवाजापासून एक वेगळ्या प्रकारने सगळ्या निसर्गामध्ये मनी असे ते स्वप्ने दिसे, तसं प्रत्येक बाबतीमध्ये आपल्याला काय भास होतोय याच्या संदर्भातलं शिवालय असेल किंवा गंध आहे, त्याच्यात झाडाचाच गंध वेगळा असतो हे तुम्हाला जाणवतं. आणि बनचुके उंट ही तर एकदम अफलातून आणि वेगळीच कविता आहे. आणि त्याच्यात उंट आणि माणसाचं पण नातं आहे ना, जो वाळवंटामध्ये माणूस जात असतो त्यावेळेला उंट दिसला की आता माणूस असणार कुठेतरी, हे माणसाला जाणवतं. तर त्याला उंटाला काय वाटत असेल, त्याला सुद्धा त्याची सवय झालेली असणार आहे आणि त्याचं पाण्यावरती सगळं आपण अवलंबून असतो. आणि सीमा पार करण्याच्या नादात कळम रेशमी वाळूवर पडणाऱ्या पायाखालच्या सावल्यांचाही पडतो विसर. एका अर्थाने प्रत्येकाच्या जीवन प्रवासामध्ये जात असताना सीमा पार करण्याचा प्रत्येकाला संघर्ष करावा लागतो आणि त्यावेळेला जे पुढे येतात ते काही लोक राहतात बरोबर, काही मागे राहतात आणि कधी ना कधी ती माणसं आपल्याला भेटत असतात. आणि त्यामुळे त्याच्यामध्ये नागरीकरण, माणुसकी आणि वेगळ्या प्रकारचं सगळं नातं माणसाचं आणि उंटाचं मांडत असताना तो प्रतिकात्मकरित्या उंट म्हटलं असलं तरी माणसाचाच प्रवास त्याच्यामध्ये मांडलेला आहे. त्याखेरीज वारी जातं आणि झिम पोरी झिम, हे तिन्ही याच्यामध्ये आता तरुण मुलींना झिमपोरी झिम न म्हणता सिम पोरी सिम म्हटलं तर एखाद्या पटकन कळेल, कारण ते झिम्मा उड्या फार कालबाह्य होत चालले आहेत. म्हणजे मोठ्या प्रमाणामध्ये झिम्मा वगैरे अगदी कुठेतरी उत्सव म्हणून खेळले जातील, त्याच्या पलीकडे कोणाच्या आयुष्यात नसलं
तरी जातं बघितलं तरी तुम्हाला मिक्सरवरच्या पिठाची आठवण होते. पण मला काही वेळेला असं वाटतं, की आपण खूप याच्यामध्ये म्हणजे खूप अमुक एका प्रकारच्या प्रतिमांमध्ये पण अडकलेलो आहे का काय? अर्थात ते चूक का बरोबर मला म्हणायचं नाहीये. पण काही लोकं आता मला माहिती आहे, की एखादी एफ-डी-एमध्ये काम करते, माझी बहीण करत होती म्हणजे याच्यामध्ये क्वालिटी अश्युरन्समध्ये. तिला कुठलीही पावडर दिसली तर त्याचं रासायनिक कॉम्पोझिशन काय याच्याबद्दलची उत्सुकता असायची कुठल्याही बाबतीत. पण तुमच्या मनामध्ये तुम्ही एक तारा भोवळकरांच्या साहित्यात जसं परत-परत अमुक एका प्रकारच्या स्त्रीचं मन येतं, ते तुम्ही खूप सामर्थ्यशाली पद्धतीने आणि हळूवार पद्धतीने मांडलेलं आहे आणि त्याच्याचमुळे तुमच्या कविता एवढ्या लोकप्रिय का होत आहेत आणि त्याची नावं सुद्धा अगदी मोजकी आणि मोजक्या शब्दातल्या त्या कविता आहेत. त्या दृष्टिकोनातून योगेश सोमण आणि दीपाली दातार दोघांच्याही साहित्याची जातकुळी अगदी वेगवेगळी आहे. पण त्याच्यामध्ये एक कॉमन पॉइंट आहे आणि तो म्हणजे विठ्ठलाशी असणारं नातं. आणि त्यांनी आजच्या कार्यक्रमामध्ये आपण म्हणू की एकाच वेगवेगळ्या प्रकारच्या दिशा असल्या तरी मूळ स्रोत तिथे आहे आणि अर्थातच दुर्गाबाईशी तुमचं सगळं असणारं संवाद नातं त्याचं सुद्धा प्रतिबिंब याच्यात पडलेलं आहे. आणि तसं तर मी म्हणेन की दुर्गाबाईंनी दिलेल्या उपमा, दुर्गाबाई भागवतांची विचाराची पद्धत, त्यातलं सडेतोडपणा आपल्या सगळ्यांच्याच मध्ये कुठे ना कुठे एक रोल मॉडेल म्हणून आलेलाच असतो आणि या दृष्टिकोनातून काही माणसं आपल्या आठवणीमध्ये जगत असतात आणि एका अर्थाने वाळवंटामधलं ते जल असतं आपल्यासाठी. अशा प्रकारचा साहित्याचा आविष्कार आज दोघांचाही झालेला आहे आणि एवढी मोठी धुरा अखिल भारतीय महामंडळाची सांभाळून तुम्ही शांतपणाने फोनकडे न बघता ते 1-1.5 तास काढणं हे किती अवघड आहे याची मला जाणीव आहे. पण तरी तुम्ही तो दिलेला आहे त्याच्याबद्दल मी मनापासून योगेशजी आपली आभारी आहे. आणि अर्थातच दीपालीताई तुम्ही सुद्धा पुणेकर आहात, परंतु सातत्याने आपल्याला आमचा असा एक विचार आहे योगेशजी तुम्हाला आता सांगून ठेवते, कसं ते करता येईल बघू आपण. आमचा विचार असा चाललाय की एखादं महिला साहित्य संमेलन आपण घ्यावं पुण्यामध्ये. की इतक्या साहित्यिक आहेत, पुण्यात आहेत, महाराष्ट्रात आहेत. काहींना ऑनलाईन जोडून घेता येईल, काहींना प्रत्यक्षात घेता येईल. तर अशा सुद्धा एखादा उपक्रम आपण पुण्यातल्या होणाऱ्या जागतिक संमेलनाच्या आधी किंवा नंतर सगळ्यांच्या सोयीने त्याला घेण्याचा प्रयत्न करूया, असं मी अगदी आज या ठिकाणी सांगते. धन्यवाद, शुभेच्छा आणि अभिनंदन. खूपच छान. आणि खरंच आहे योगेशजी, दीपालीताई तुमच्या साहित्यामधनं हा जो एक धागा आम्हाला मिळालाय तो आपल्या वाचकांना आणि प्रेक्षकांना नक्की जोडून ठेवेल असं वाटतं. नीलमताई, आता तुम्ही म्हणालात तसं की काही व्यक्ती आठवणीत राहतात आणि दुर्गाबाईंची आठवण झाल्यावर मला अगदी मोह आवरत नाहीये. म्हणजे मी खूप लहान आहे पण मी दुर्गाबाईंना भेटलीये आणि त्यांच्याशी गप्पा मारता आल्यात मला, त्यांची एक छोटीशी मुलाखत मला करता आलीये. तर आज मला परत एकदा ते सगळं आठवलं आणि दुर्गाबाईंना भेटणं हा एक खरंच वेगळा योग होता. आणि ही माणसं आपल्या आयुष्यातलं एक दस्तऐवज बनून जातात असं असतं. त्यामुळे खूप छान. योगेशजी, दीपालीताई दोघांचेही आभार. पण आपला कार्यक्रम संपवण्यापूर्वी दीपालीताई तुम्हाला साहित्य रंगमध्ये येऊन कसं वाटलं त्याविषयी ऐकायला आवडेल. अतिशय आनंद झाला. कारण कवितांसाठी असं व्यासपीठ उपलब्ध होणं आणि जसं तुम्ही सुरुवातीला म्हणालात, की खूप जुन्या नाहीत आणि खूप आधुनिक नाहीत. अशा मधल्या टप्प्यावरच्या कवींकडे तुम्ही लक्ष देत आहात. ही खूप आश्वासक अशी गोष्ट आहे आमच्यासाठी. कारण आपण लिहीत असतो, पण कुणी ऐकणारच नसेल, तर त्या लिहिण्याला तसा काय अर्थ असतो? कवितेची व्यासपीठं कवी संमेलनापुरतीच मर्यादित असतात आणि कवीच कवींच्या कविता ऐकत असतात. तर तसं न होता या व्यासपीठावरून कवींच्या पलीकडे असणारे रसिक कविता ऐकतील. कारण प्रत्येकालाच काही आपली कविता सर्व स्तरांवर घेऊन जाणं शक्य नसतं. तेवढी ऊर्जा नसते आपल्याकडे अनेक वेळेला. आपण वेगळ्या लेखनात व्यग्र असतो. तर त्या सगळ्यातून आम्हाला बाहेर काढून तुम्ही इथे आणून आमच्या कविता सादर करायला लावल्या. कवी हा अनेकदा अंतर्मुख असतो. तर थोडंसं बहिर्मुखतेची जोड त्याला मिळाली, की त्याच्या कविता सगळ्यांपुढे पोहोचतात, सगळ्यांपर्यंत. तर तो वा. थोडासा प्रवास या निमित्तानं झाला. आणि नीलमताईंनी आणि तुम्ही सुद्धा उत्तराताई, तुम्ही दोघींनी जे मध्ये विवरण केलं किंवा आमच्या दोघांच्या साहित्याबद्दल जे सांगितलं, त्यानं रसिकांना निश्चितच एक दिशा मिळेल. हा कार्यक्रम ऐकताना विचारांना त्यांच्या दिशा मिळेल असं वाटलं. तर अतिशय उत्तम असा हा उपक्रम आहे. आणि आज इतके वेगवेगळे लेखक, कवी या व्यासपीठावरून येऊन जात आहेत. तर साहित्यासाठी आपण काय करायला हवं सगळ्यांनी बरं. आणि आपल्या भाषेसाठी, ते हेच नाही का? अगदी साहित्यावरचं आपलं प्रेम कसं व्यक्त करायचं? खरं. आपण आणि काहीही न करण्यापेक्षा असं काहीतरी आम्हाला करावं. जे सुचलं ते आम्ही आता यामध्ये फार करतो चांगला आहोत. उपक्रम आहे. मी तुमची आभारी आहे. धन्यवाद देते. योगेशजी.
मला स्वतःला असं वाटतं, जे मी नेहमी म्हणत आलो, की हे हे आजचं व्यासपीठ आहे आणि हे पुढे चिरकाल याच्यात आणखीन वेगळी वेगळी डेव्हलपमेंट होत राहील. पण हे ज्याचा आपण म्हणतो की तो साहित्य रंग हा पायीचा दगड असेल आणि इथनं पुढेही अशा पद्धतीने ऑनलाईन व्यासपीठ ही लोकांपर्यंत पोहोचू शकतील, सहज पोहोचू शकतील. दुसरं मला यातलं अतिशय महत्वाचं वाटलं, की एक ना राजकारणी किंवा यांच्याबद्दल एक उगीच असा हे असतो, की ते अशा कुठल्या यांना वेळ देऊ शकत नाहीत आणि ते ठरलेल्या पॅटर्नमध्ये बोलतात. नीलमताईंनी याला पूर्ण छेद दिलेला आहे, असं मला स्वतःचा अनुभव आहे, की पूर्ण वेळ नाही, खरंच असं आपल्याला म्हणजे कित्येकदा आपल्याला स्वतःलाही अनेकदा अनुभव आलाय, की प्रकाशनाच्या वेळेला एक प्रकाशन केलं, ते फोटो डिप्लोमसी झाली, की कित्येक जण निघून जातात. पण आज मला एक म्हणजे हा अनुभव हा सगळ्यांबरोबर शेअर करण्यासारखाच अनुभव आहे, की विधान परिषदेच्या सभापती पूर्ण वेळ 2 साहित्यिक काय त्यांचं म्हणणं आहे, काय त्यांना व्यक्त व्हायचंय, ते ऐकल्यानंतर त्या व्यक्त झाल्या. ही खूप अभिनंदनीय आणि आभार व्यक्त करण्यासारखी गोष्ट आहे असं मला वाटतं. आणि यामुळेच हे जे काही गैरसमज पसरलेले असतात ना, ते आपोआपच दूर होतात. अर्थातच नीलमताई स्वतः एकूणच साहित्यिक आणि कलावंतांच्या मेळ्यामध्ये कायम असतातच आणि त्यांच्यासोबत खूप कार्यक्रमांमधनं याच्यात असतात, हाही अनुभव आहे. पण साहित्य रंगामध्ये मला हा स्वतःचे माझे हे 2 एक नाटकाचा आणि एकदम दोन्ही भिन्न हे सादर करायला खूप आवडलं. आता अर्थातच ते लोकांपर्यंतही पोहोचणार आहे. त्यामुळं येणाऱ्या प्रतिक्रिया आणि या कार्यक्रमामुळे उद्युक्त होऊन आणखीन 50 जण तुमच्यापर्यंत यावेत आणि हा जास्तीत जास्त म्हणजे असं एक ऑनलाईन संमेलनही व्हावं, एक अशी पण एक दिशा निघावी असं मला स्वतःला वाटतं. त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचं अभिनंदन आणि नीलमताई आभार. मनःपूर्वक. अगदी खूप मनापासून धन्यवाद तुमच्या दोघांचेही. पुन्हा भेटूया अर्थात पुढच्या शुक्रवारी अशाच 2 लेखकांसह. आज इथेच थांबूया. धन्यवाद. धन्यवाद. धन्यवाद.